भारतात येऊन भारताविरुद्ध जिंकणं हे किती अवघड असतं हे न्यूझीलंडला सुद्धा कळलं असेल। 3 सामन्यांची मालिका, 3 दणदणीत विजय आणि त्यामुळे भारतीय संघ वन डे रँकिंगमध्ये सुद्धा अव्वलस्थानी गेलेला आहे। नमस्कार, मी सुनंदन लेले। या 3 मॅचच्या सिरीजचा जो शेवटचा सामना झाला, इंदोरला झाला, काहीसा बॉलर्सवरती अन्याय करणारा हा सामना होता। पाटा विकेट, छोटं मैदान आणि त्याचबरोबर बॉलर्सना कुठं बॉलिंग टाकावी, आपल्या 10 ओव्हर्स कशा संपवाव्यात हे अक्षरशः कळत नव्हतं। भारतीय संघाने जबरदस्त त्याचा फायदा उचलला, कारण ओपनिंगला जेव्हा 200 रनची पार्टनरशिप होते, ओपनिंगचे दोन्ही बॅट्समन जेव्हा सेंचुरी करतात, तेव्हा चित्र पालटणं हे स्वाभाविक असतं। कारण रोहित शर्मानी खूप दिवसानंतर शतक केलं, शुभमन गिलनी लागोपाठ 4 सामन्यांमध्ये तिसरं शतक केलं। गेल्या सामन्यामध्ये त्यांनी द्विशतक केलं होतं, या सामन्यामध्ये त्यांनी शतक केलं। एक प्रकारचं त्यांनी सातत्य दाखवलं। त्या दोघांनी जी पार्टनरशिप केली त्यावेळेला एक सेकंद असं वाटलं होतं की भारतीय संघ 400 नाही 420-25ची टोटलसुद्धा पार करेल। सगळे जे बॉलर्स होते ते अंडर प्रेशर होते। अपवाद होता 2 न्यूझीलंडच्या बॉलर्सचा, मिशेल सँटनर आणि त्याचबरोबर फर्ग्युसन। या 2 बॉलर्सनी फक्त चांगली बॉलिंग केली, बाकी सगळ्या बॉलर्सना टफीला तर 10 ओव्हरमध्ये 100 रनचा मार पडलेला आहे। भारतीय संघाने 375 धावांचा टप्पा ओलांडला। त्याच वेळेला आपल्याला कळून चुकलेलं होतं की भारतीय संघाच्या हातात हा सामना आहे। मधल्या काळामध्ये न्यूझीलंड संघाने थोडंसं पुनरागमन केलेलं होतं, पण हार्दिक पांड्यानी जे अर्धशतक केलं ते मोलाचं ठरलं। पहिल्या 2 सेंचुरी जेवढ्या मोलाच्या होत्या तेवढ्याच हार्दिक पांड्याचं अर्धशतक हे सुद्धा संघासाठी मोलाचं ठरलं, कारण तो धावफलक होता तो न्यूझीलंड करता एक डोकेदुखी करणारा ठरलेला होता। जेव्हा न्यूझीलंडने फलंदाजीची सुरुवात केली तेव्हा पहिली विकेट हार्दिक पांड्यानी लवकर काढली, परंतु डेव्हॉन कॉन्वेनी फटाका बॅटिंग केली। त्यांनी 70-72 बॉलमध्ये शतक केलं। फक्त त्यावेळेला ईशान किशननी चहलच्या बॉलिंगवरती एक त्याचा सोपा स्टंपिंग सोडला, ज्याचा फायदा कॉन्वेनी उचलला। त्याच्या सोबतीला बाकी बॅट्समन जास्त उभं राहू शकलेले नाहीत। म्हणजे थोडं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांनी केलं, पण तरीही शार्दुल ठाकूरनी जे 3 झटके दिले योग्य वेळी, ज्याच्यामध्ये ग्लेन फिलिप्सला आउट काढणं होतं आणि महत्त्वाच्या बॅट्समनना 2 अजून आउट काढणं होतं, यांनी सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली। भारतीय संघाच्या हाती 90 धावांचा विजय लागलेला आहे। हा विजय एवढा दणदणीत लागला त्याचं कारण कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी योग्य वेळी विकेट काढण्याची करामत करून दाखवली। नाहीतर या आउटफील्ड, फास्ट आउटफील्ड, पाटा विकेट आणि त्याचबरोबर बॉलर्सवरचं असलेलं दडपण, छोटी बाउंड्री लाईन, याच्यामुळे बॉलर्सना कुठं बॉलिंग टाकायची हे कळत नव्हतं। जेवढ्या वेगानं तुम्ही बॉल टाकाल तेवढ्या तो सीमारेषेबाहेर वेगानं जात होता। जणू काही आउटफील्ड म्हणजे फरशीचं आउटफील्ड वाटत होतं, इतका बॉल झपाट्याने बाहेर जात होता। या सगळ्यामुळे भारतीय संघाने मिळवलेला विजय हा अजून दिमागदार ठरतो। काही जण मला म्हणतात द्विपक्षीय जेव्हा सिरीज असते तेव्हा आपण जिंकतो, वर्ल्ड कपचं काय? अहो, वर्ल्ड कपला अजून थोडासा वेळ आहे। हे मी मान्य करतो की भारतीय संघ गेल्या काही वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या टप्प्यावर पोचते आणि नंतर अडखळून पडते, पण मी एवढंच म्हणेन की आता वर्ल्ड कपला वेळ आहे, तर पुढची गोष्ट व्हायच्या आत तुम्ही आत्तापासून शिव्या का घालताय? म्हणजे एखादा समजा परीक्षार्थी चांगले मार्क पडून पास झाला, त्याला चांगले मार्क मिळाले, तरी तुम्ही सांगणार काय दुसरीत तो नापास झाला होता। वर्ल्ड कपचं महत्त्व मी कमी करत नाही आहे, पण म्हणून या सिरीजमध्ये भारतीय संघाने हरलं तरी तुम्ही शिव्या घालणार, भारतीय संघाने जिंकलं तरी तुम्ही म्हणणार त्यात काय मोठंसं। मी म्हणतो विजय हा विजय असतो, एक लय असते। काही जणांचं हे सुद्धा मत होतं की भारतीय संघातल्या महत्त्वाच्या खेळाडूंनी हा शेवटचा सामना सोडून रणजी ट्रॉफी खेळायला पाहिली होती। हा मुद्दा मला पटलेला होता, कारण अखेर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 टेस्ट मॅचची सिरीज होणार आहे, त्याला महत्त्व होतं। पण तरी मी म्हणेन 3 सामने 3 विजय, वन डे रँकिंगमध्ये भारतीय संघ नंबर 1, याचा आनंद मनवायला पाहिजे। शुभमन गिलच्या शतकांचा धडाका, त्यांनी मिळालेल्या संधीचं केलेलं सोनं, याला महत्त्व दिलं पाहिजे। त्यामुळे आज पंप कुणी दिला या सेक्टरमध्ये एवढंच मी म्हणेन। शुभमन गिलनी पहिला पंप दिला, रोहित शर्माकडनं अपेक्षा आहेच, पण शुभमन गिलनी जे सातत्य दाखवलं त्या पंपाला महत्त्व होतं। शार्दुल ठाकूरने जे पटापट 3 विकेट काढून धक्के दिला तो सर्वात मोठा पंप होता, आणि कुलदीप यादवनी पाटा विकेट, छोटी बाउंड्री लाईन ह्याच्यावरती सुद्धा बडा दिल करून जी काही लेग स्पिन केलेली आहे,
गुगली टाकलेले आहेत, ज्याला चायनामन म्हणतात, ती बॉलिंगसुद्धा माझ्या स्मरणात राहणार आहे. त्यामुळे ही सिरीज भारतीय संघाच्या नावाने लागलेली आहे. 3 मॅचेस 3 विजय, त्यामुळे कौतुक हे व्हायलाच पाहिजे. हे झालं माझं मत. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.